नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्या हरतालिका तृतीयेचं व्रत आहे. हरतालिका तृतीयेच्या दिवशी माता पार्वतीने भगवान शंकरांना कठोर तपश्चर्या करून आपल्या पतीच्या रूपात प्राप्त केलं होतं. म्हणूनच आपण स्त्रिया हरतालिकेच्या दिवशी भगवान शंकरांची उपासना करून आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी, सुखी जीवनासाठी आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे हरतालिकेचं व्रत करत असतो. हरतालिका व्रताचा उपवास हा दिवसभर आणि रात्रीही करायचा असतो. म्हणजे या व्रताचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा केल्यानंतरच सोडायचा असतो. आता हरतालिका तृतीयेच्या जी पूजा मांडणी केली असेल त्या पूजेला आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि यानंतरच तोच दही भाताचा नैवेद्य खाऊन आपल्याला आपला हरतालिकेचा उपवास सोडायचा आहे. दही हे शीतलतेचं प्रतीक आहे आणि भात हे पवित्रतेचं प्रतीक आहे. म्हणूनच दही भात खाऊन उपवास सोडल्यास आपल्या शरीराला थंडावा तर मिळतोच, सोबतच आपण केलेल्या उपासनेचं फळही आपल्याला मिळतं. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.